नमस्कार, मी राजेश वालकर. लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या जळगाव जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास आज घडतो आहे. जळगाव जिल्ह्यातली जी 3 माध्यम मोठी महत्त्वाची आहेत त्या तिघं माध्यमांनी एकत्रित येऊन उमेदवाराशी संवाद आज साधला जातो आहे. या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विधानसभा निवडणूक 2024ची निवडणुकीचा प्रचारसुद्धा शिगेला पोहोचतो आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये अवघ्या काही 2 दिवसानंतर होणारं मतदान आणि त्याच्यापूर्वी आपण या उमेदवाराशी एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराशी आज आपण संवाद साधणार आहोत. माझ्याबरोबर आहेत लोकशाही माध्यम समूहाच्या बरोबर आहेत जळगाव लाईव्ह आणि त्याचबरोबर द क्लिअर न्यूज. जळगाव लाईव्हचे डॉक्टर युवराज परदेशी आज आपल्याबरोबर आहेत आणि द क्लिअर न्यूजचे विजयजी वाघमारे सुद्धा बरोबर आहेत. आम्ही तिघं मिळून राजू मामा जे आपल्या जळगावचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवतात आहेत. आम्ही या तिघही माध्यमांच्या माध्यमातून राजू मामांचं आजच्या या उमेदवाराशी संवाद या कार्यक्रमामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मामा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि अशा या निवडणुकीच्या धामधूममध्ये प्रचार देखील शिगेला पोहोचतोय. आपण प्रचार करत आहात. या माध्यमातून ज्यावेळेला सगळ्या जनतेपर्यंत आपण पोहोचतात आहात. गेल्या 15 वर्षापासून या जळगाव शहराचं नेतृत्व आपण करत आहात. 2 टर्म आपल्याकडे आहेत आणि आपण ज्यावेळेला प्रचार करताय सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचतात. कसा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? कशा पद्धतीने आपण या जळगाव शहराकडे बघतात? काय स्थिती आता या ठिकाणी आहे? नमस्कार. मी तर खरं तिघी माध्यमाचं मनपूर्वक अभिनंदन करेल की आपण तिघे एकत्र घेऊन मुलाखत घेताय. नाही तर 1 to 1 मध्ये जास्त वेळ जातो प्रत्येकाचा. आणि मला वाटतं आपण जे प्रश्न विचारलेले आहेत की निवडणूक आल्या तर मला वाटतं प्रचार जरी चालू असेल पण बैठका, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला भेटणं, प्रत्येक मतदाराशी संबंध साधणे, बोलणे, हा प्रयत्न मला वाटतं आमचा चालू आहे आणि एक चांगला प्रतिसाद मला वाटतं नागरिक देत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो आहे. मागच्या 10 वर्षात आम्ही काय केलं हा लोकांनी अनुभवलेला त्यांचे बरेच काही गोष्टी शेअर करत आहेत. आणि शेवट मी कायम सांगतो की कानाने ऐकलेलं खोटं राहू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं कधीच खोटं राहू शकत नाही. म्हणून मला वाटतं जनता परत जे डोळ्यांनी पाहिले 10 वर्षात त्याच्यावरती जनता विश्वास ठेवेल आणि आम्हाला आशीर्वाद दिला असा आमचा विश्वास आहे. बाबा, तुम्ही म्हणतात प्रतिसाद मिळतात आणि तुम्ही विकासाच्या मुद्द्यांवरती सगळ्यांपुढे जातात. विरोधक आपल्यावरती आरोप करतात की 5 कामं आम्हाला दाखवा, मामांनी कोणती विकास कामं केली जातात. बघा, ज्याच्या जो काही नसतं ना ते आपल्या म्हण आहे की नाचता येण्यात अंगण वाकडं असते जी म्हण असते. ज्यांनी काही केलं नाही किंवा ज्याला मधुरा झालेला असतो त्याला जग पिवळं दिसतं. मला वाटतं मीडिया साक्षीदार ह्या गोष्टीला की 5 मुद्द्यांनी असे तर 50 मुद्दे की जळगाव शहरामध्ये काम झालेलं आहे. मला वाटतं अमृत योजनेचा विषय असेल, भुयार गटरीचा विषय असेल, जळगाव महापालिकेचा कर्जमुक्तीचा विषय असेल, JDC बँकचा कर्जमुक्तीचा विषय असेल, शिवाजीनगरचा उड्डाणपूलचा विषय असेल, पिंपरा गेटचा उड्डाणपूलचा विषय असेल, आसोदा गेटचा उड्डाणपूलचा विषय असेल, शिव कॉलनीतला जो रेल्वेचा पूल आहे त्याचं भूमिपूजन तो विषय असेल, समांतर रस्ता असेल तो विषय असेल, इथले जो हायवे गावातला जो रस्ता आहे त्याला समांतर रस्त्याला 55 कोटी निधी आलेला आहे त्याचं भूमिपूजन तो विषय असेल, ट्रक टर्मिनलचं भूमिपूजन झालं, ITIच्या बिल्डिंगचं भूमिपूजन झालं. जळगाव शहरात 1000 कोटीच्या वरती कामं चालवली आहेत. निमखिडीचा रस्ता आपण बघू शकता, इथे मोवाडीचा रस्ता बघू शकता. अशा कॉलन्यांमध्ये असे रस्ते झालेले आहेत काही ठिकाणी. ठीक आहे, असं म्हणणार नाही तरी काही कामं राहिलेली आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की मी कायम सांगतो माझ्या भाषणामध्ये किंवा लोकांना भेटल्यावर की जळगाव शहरातले 50% कामं झालेली आहेत. 25% कामं भूमिपूजन झालेले म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत आणि राहिलेले 25% कामं आम्ही परत तिसऱ्यांदा जनतेचा आशीर्वादांमुळे ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. म्हणून इतकी कामं आहेत. मी परत आपल्या माध्यमातून विरोधकांना किंवा नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जसं मी अगोदर शब्द बोललो की कानाने ऐकलेलं खोटं राहू शकतं पण डोळ्यांनी असं खोटं राहू शकत नाही. कारण आपण माहिती अधिकारमध्ये जळगाव महापालिकेला माहिती अधिकारमध्ये जनतेने किंवा आपल्या माध्यमातून मागावा आणि त्या माहिती अधिकारमध्ये की कोणाच्या काळामध्ये जळगाव महापालिकेचं कर्ज नील झालं, जेवढे ब्रिज झाले जळगाव शहरात ते कोणाच्या काळात झाले, समांतर रस्त्याचं काम कोणाच्या काळात सुरू झालं, जे समांतर रस्ते गावातले म्हणजे बायपासचं काम सुरू झालं, समांतर रस्त्याचं काम केव्हा सुरू झालं, कोणी निधी आणला, असे कितीतरी प्रश्न आहेत की JDC बँकचं कर्ज कोणी नील केलं. हे सर्व प्रश्न माहिती अधिकारमध्ये मागवावे आणि मला वाटतं त्यावेळेला दूधचं दूध पाणीचं पाणी जनतेसमोर होऊ शकतं आणि मला वाटतं त्याच्यामुळेच आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार. आणि जनतेने आम्हाला 10 वर्ष अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे की जळगाव शहरात किती कामं झाली होती, नाही झाली.
आज जे म्हणताय खड्ड्याची चीड येणार आहे, जळगाव शहरात सर्वात मोठा खड्डा हुडको कर्जाचा होता, तो भरण्याचं काम आम्ही केलं आणि ते काम केल्याशिवाय गाडी ट्रॅकवर येणार नव्हती, वस्तुस्थिती होती. महापालिकेचे कर्मचाऱ्याचे विषय होते, ते प्रलंबित होते, ते आम्ही मार्गी लावले. असे कितीतरी प्रश्न आहेत. म्हणजे जळगाव शहरात घंटागाड्याचा विषय तो केंद्रातून आम्ही पाठपुरावा करून आणला, त्यावेळेला 89 नाना खासदार होते. असे कितीतरी प्रश्न आहेत. आता बी जो घनकचरा प्रकल्प आहे तोही केंद्राचा निधी, त्याचा पाठपुरावा करून आणला. आता एक 2 महिन्यामध्ये सिटी बस सुरू होतील, इलेक्ट्रिक चालणाऱ्या बस सुरू होतील. हे प्रकल्प आहे ना, इतके प्रकल्प आहे की मोजले तर 5 पेक्षा 50 जाऊ शकतो आम्ही. मामा, आपण बोलला की विकासाच्या मुद्द्यावरती मी इलेक्शन लढवतोय. आता जर राजेशजींनी जो प्रश्न विचारला, तुम्ही विकासाचे काही मुद्दे तुम्ही त्यात मांडलेले आहेत, परंतु कोणत्याही शहराचा विकास जर म्हटला तर तो उद्योगधंद्यांशी निगडीत असतो. आणि विरोधकांचा एक प्रामुख्याने तुमच्यावरती आरोप आहे की जळगावची MIDC डेव्हलप झाली नाही. जर आपण जळगावच्या आजूबाजूला बघितलं, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, इथल्या MIDC डेव्हलप झाल्या आहेत. राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, मग हे नेमकं अपयश कोणाचं? अपयश असं आहे की आता जळगाव शहराच्या बाजूला जागा शिल्लक नव्हती. आता आपण मागच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्र्याला घोषणा दिली, उजाड कुसुंबेच्या बाजूला जी जागा आहे की ती थोडीशी पीक न येणारी जागा आहे तिथे, आणि ती जागा आता जवळजवळ 350 हेक्टर जागा गव्हर्नमेंटने ॲक्वायर केलेली आहे. जागाचा सर्वे झालेला आहे. मागच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि मात्र तिचं काम चालू येणार. लवकरात लवकर MIDC नवीन उद्योग येतील अशा आम्हाला अपेक्षाने आम्ही त्याचा पाठपुरावा पण करतोय त्या गोष्टीचा. पण जागा नाही ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावं लागेल. विरोधकांनी बोलण्यापेक्षा आपण जळगावच्या टावरपासून 7, 8, 10 किलोमीटरवरती बघा जमिनीचे का भाव आहे. कोण जमीन द्यायला तयार नाही ना. MIDCला सरकारला जी जागा लागते, असे बरेच उद्योग होते की आम्ही प्रायव्हेट MIDC करतो, पण त्या भावामध्ये जमीनच मिळत नाही. 1 कोटीच्या खाली कोणी जमिनीचे भाव देत नाही. 1 कोटी घेऊन कोण फॅक्टरी टाकणार आहे? उद्योजक शक्यच नाही. कोणी कितीही मोठा उद्योजक असला त्याला जमिनीचे भाव रिजनेबल रेटमध्ये मिळाले पाहिजे. आणि मला वाटतं आता ते जागा मिळालेली आहे आणि 100% येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग बी येतील, नवीन MIDC बी होईल. मामा, एक थोडा वेगळा प्रश्न की तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी आपल्याला आपल्या पक्षातूनच आव्हान मिळालं. काही बंडखोरी आता आपल्या समोर उभे आहेत, मयूर कापसे असतील, अश्विन सोनवणे असतील. तर या बंडखोरीसह विरोधकांचं जे आव्हान आहे याकडे आपण कसं बघता? बघा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आम्ही परिवार म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत समजवण्याचा प्रयत्न केला. आमचे नेते नामदार गिरीश भाऊंनी प्रयत्न केला. शेवट काही लोक राजकारणात एक वेगळ्या पद्धतीने चालतात. जो विचाराशी जुळलेला असतो तो कधी मी माझ्या भाषणात सांगितलं होतं, जर पक्षाने मला उमेदवारी नाही दिली तर मी पक्षाचं काम करणार, कारण आम्ही विचाराशी जुळलेलो आहे. आणि मला वाटतं त्या विचाराशी न जुळणारे लोक असतात, ज्यांना स्वार्थ असतं, ते लोक मला वाटतं अशा पद्धतीने बंडखोरी करण्याचा प्रयत्न करतात. आणि नक्कीच शेवट जनतेच्या हातामध्ये, जनता जनार्दन आमचे मायबाप असते आणि मला वाटतं ते त्याचं आशीर्वाद देतील, ते एक्सेप्ट लोकांचा कौल सर्वांना मान्यच करावा लागतो. पण तुमच्यासमोर नेमकं आव्हान सर्वात मोठं कोणाचं वाटतं, सोयके यांचं की विरोधकांचं? नाही, मी आव्हान स्वीकारत नाही. मी विरोधक बी समजत नाही. मी लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावरती जाणार आणि मला वाटतं विरोध करण्यापेक्षा मी जे चांगलं केलं आहे, चांगलं करू शकतो ते मुद्दे मी मांडणार. मी विरोधक कोणाला समजलो नाही राजकारणामध्ये. मी सर्व आपले लोक समजतो आणि लोकांचे कामं करत राहिले पाहिजे. माझ्याकडे मी काम करताना कोणा जातीपातीचा आला, कोणत्या पक्षाचा आला, तरी मी असा विचार नाही करत की आपला विरोधक याचं काम करायचं का नाही. तो माझ्याकडे आला, होईल तेवढं प्रामाणिकपणे काम करतो. विरोधकपेक्षा मी काय चांगलं करू शकतो तो प्रयत्न माझा असतो शेवटच्या. मग तुम्ही विरोधकांकडे दुर्लक्ष करत ही निवडणूक लढवतात अशा प्रकारे. विरोधक त्यांचं काम करणार, तुम्ही तुमचा विकासाचा मुद्दा या सगळ्या समोर आणणार, अशा पद्धतीने आपली निवडणूक लढली. 100% तसाच मुद्दा आहे. असं असताना देखील जातीचं समीकरण या राजकारणात फार महत्त्वाचं आहे. निवडणूक जिंकायची असेल तर जातीचं समीकरण देखील केलं जातं. आपल्या या मतदारसंघामध्ये जातीचं समीकरण काय उद्देश ठेवू शकतं, कशा पद्धतीने राहू शकतं, याचा काही विचार केला आहे? हे बघा, समाजाचा स्वाभिमान सर्वांनाच राहायला पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. पण समाज 2 प्रकारचे असतात. एक समाज ज्याच्यात आम्ही जन्म घेतला तो एक समाज असतो, दुसरा समाज ज्याच्यात वावरतो तो एक समाज असतो. आणि मला वाटतं दोघी समाजाचं आपण उत्तरदायी प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आम्ही एका समाजावर वावरत असताना दुसऱ्यांना कमी लेखणं हे मला वाटतं आपल्या घटनेत मान्य नाही, सनातन धर्मामध्ये पण नाही आहे किंवा कोणत्याच मध्ये मान्य नाही. महामानव बाबासाहेबच्या घटनेसुद्धा मान्य नाही आहे. आणि मला वाटतं आम्ही दोघी समाजाचं उत्तरदायी झालं पाहिजे. मी ज्या समाजात जन्म घेतला त्याचंही माझं कर्तव्य ते केलं पाहिजे. आणि दुसरा समाज ज्या आम्हाला अपेक्षेने पाहतो,
मला लोकांनी मतदान देताना समाज म्हणूनही दिलं, लोकांनी एक चांगला व्यक्ती म्हणून निवडून दिलेलं आहे, माझे विचार म्हणून निवडून दिलेले. त्याच्यामुळे मी काम करताना हे माझ्या मनात नको यायला पाहिजे की जातीपातीचं राजकारण करणं. मला वाटतं हे संकुचित प्रवृत्ती लोकांचं काम असतं, जातीपातीचं राजकारण करणं, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. मी काम करताना कधी जातपात बघत नाही. जो येईल त्याच्या सरळ हाताने आपण मदत करा, नाही झाली तर हात जोडून माफी मागून घ्या, पण जात डोक्यात ठेवत नाही मी काम करताना. लोकप्रतिनिधीचं एक असं कर्तव्य आहे की विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे मुद्दे हे मांडले पाहिजे, त्या ठिकाणी ते पोहोचवले पाहिजे, त्या ठिकाणच्या अडचणी, त्या ठिकाणच्या समस्या या विधानसभेत पोहोचवल्या पाहिजे. आपल्याकडनं त्या मुद्दे बरोबर व्यवस्थित पोहोचत नाही, विधानसभेमध्ये आपला आवाज आपण काढत नाहीत, असाही आरोप केला जातो आहे. नाही, मला वाटतं तो बिनबुडाचा आरोप आहे. मी बोलण्यापेक्षा माझ्या प्रूफ सहित आहे हाऊसमध्ये मी काय बोललेलो आहे. म्हणजे गाळ्यांचा प्रश्न मी किती वेळेस मांडलेला आहे, जळगाव शहराचा प्रश्न मी मांडलेला आहे. एवढं नाही तर ज्या वेळेला महामानव बाबासाहेबांचा पुतळा हटला, ज्या वेळेला रात्री हटला 11 वाजता सर्वात पहिले मी होतो तिथे हाऊसमध्ये मांडणारा की जागेचा बाबासाहेबांचा पुतळा हटला. ज्या ज्या वेळेला काही घटना घडल्या असतील त्यावेळेला हाऊसमध्ये मांडलेलो आहे मी. महापालिकेचा हुडकोचा कर्जासाठी जळगाव शहराच्या महापालिकेच्या डेव्हलपमेंटसाठी विषय मांडलेला आहे मी देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असताना की या जागा डेव्हलप कर, जुनी नगरपालिका असेल, खजान्याची जागा असेल, सानेगुडीचं ऋण असेल, मी हाऊसमध्ये बोललो आहे. मी तर ज्याला शंका असेल त्याने हाऊसमधून भाषणं मागावी, माझ्या शिड्या आहेत, बोललेलो आहे. ते तर खोटं राहू शकत नाही ना. हाऊसमध्ये मांडलेलं आहे मी. सर्व पोलीस हाऊसिंगचा विषय मांडलेला आहे मी. पोलीस हाऊसिंगचे जे सुरू झालेले कामं हे माझ्या मांडल्यामुळे इतकं 2 BHKचा पोलिसांना मिळालेलं आहे. त्याचा अनुभव सांगेल की मी त्या प्रभागाचा नगरसेवक असताना मी तिथे जेव्हा प्रचाराला फिरलो नगरसेवक असताना, त्यांची 1 BHKचं क्वार्टर होतं त्यांना. त्या 1 BHKमध्ये आईवडील, जवान मुली कशा राहायच्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर ते अनुभवलं म्हणून मी हाऊसमध्ये बोललो की जसं तुम्ही पोलिसांकडून अपेक्षा ठेवता कामाच्या, तशी सुविधा दिल्या पाहिजे त्यांना. 2 BHKचे घरं दिले पाहिजे त्यांना. आणि ते करून मला वाटतं देवेंद्र भाऊने 2 BHKचे घरं आपल्या सर्वांसाठी जळगाव शहराहून सुरू झाली. आज 70 कोटीचे कामं पूर्ण झालेली आहेत. तुम्ही बघा पोलीस क्वार्टरला जाऊन बघा किती छान स्कीम झालेली. ते मी हाऊसमध्ये मांडलेलं आहे. तुमच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक पॅटर्न तयार झाला असं म्हणता येईल. म्हणता येईल ना. हाऊसमध्ये मांडलेलं आहे मी. आणि हे मांडलेलं आहे की बा पोलिसांच्या जसं तुम्ही लोक अपेक्षा ठेवतात तसं सुविधा दिल्या पाहिजे. आता बी आरोग्य कॅम्प झाले पोलिसांचे. सर्वात पहिले आम्ही पोलिसाचे आमच्या देवेंद्र भाऊनी कॅम्प सुरू केले. सर्वात पहिले आम्ही पोलीस लाईनला सुरू केले कॅम्प. उद्घाटन पोलीस लाईनपासून सुरू झालं. त्याच्यामुळे हाऊसमध्ये बोललेलो आहे असं नाही, पण विषय असा असतो की खूप हजारो प्रश्न असतात प्रत्येक आमदाराचे. प्रत्येकाला संधी येत असतात, त्याच्यामध्ये ड्रॉ निघत असतो. पण प्रायोरिटी लक्षवेधी असेल, प्रश्न असतील, आवतीचे मुद्दे असतील ते आम्ही मांडलेले आहेत आणि पुरावे त्याच्यात. ज्यांना शंका असेल त्यांनी विधानसभेच्या हाऊसमध्ये जाऊन मागावे माहिती अधिकारमध्ये, त्याला कळतील ते. किंवा ज्याला शंका असेल त्याने माझ्याशी फोन करा, मी त्याच्या हातात दिल कागद लागलं असतं त्या वाटत असेल तर. तुम्ही याच्यात आता सांगितलं गाळ्याचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांचा प्रश्न तुम्ही तुमच्यातच आता उल्लेख केला की तो तुम्ही मांडला विषय. पण अद्यापपर्यंत गाळ्यांचा प्रश्न गेल्या 15 वर्षापेक्षा अगोदर, 10 वर्षाच्या अगोदरपासूनचा हा विषय प्रलंबित आहे. गोलानी मार्केटचे गाळे असतील किंवा फुले मार्केटची गाळे असतील, त्यांचा निकाल अद्यापपर्यंत लागला नाही. झोपडपट्टीचं पाहिजे तसं पुनर्वसन झालेलं नाही आणि शहरातलं अतिक्रमण आहे. 3 मुद्दे जळगाव शहरातले खूप प्राधान्याने आहेत आणि याच्यावर देखील विरोधक सातत्याने बोलत असतात. याला तुम्ही कसं बघता? हे बघा, तुम्ही ज्या वेळेला होता त्यावेळेला तुम्ही काय केलं, दुसऱ्यावरती आरोप करणं. ज्या वेळेला तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे धावतो तर 3 बोटं आपल्याकडे असतात. मी का असे ना, तर मला वाटतं मी परत माझा एक अनुभव असतो की आम्ही टीका करण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणार. आणि लोकांना हेच अपेक्षित आहे की आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे. टीका टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही, लोकांना आवडत पण नाही. पण आज जर बघत असाल गाळ्याचा 90% प्रश्न मार्गी लागलेला आहे. तुम्ही जनरल साहेब राजकारणामध्ये आमच्याकडे काशी करून आलेले लोक सर्व सांगतात, मांजर मारलेली कोणीच सांगत नाही. गाळ्याचा प्रश्न असा आहे की मी त्या व्यापाऱ्यांच्या मिटिंगा करून दिल्या. आता हे तुम्ही किती व्यापारी जे म्हणत असतील की काम झालं नाही, सांगणार नाही, त्याच्यात काही ठिकाणी राजकारण झालं. आज तुम्ही जर म्हटलं उद्या, तर उद्या रिन्यूअल होऊ शकता दुकानं त्यांची. पण तफावत काय आहे की 12 ते 19 जो टॅक्स आहे, 10 वर्षापासून व्यापाऱ्यांना 12ची मुदत संपलेली आहे. 2012 बरोबर आहे. आता कोणतं वर्ष चालू आहे? 2024. किती वर्ष झाले? बरोबर. इतके वर्ष जाऊन त्यांना आम्ही त्रास होऊ दिला का व्यापाऱ्यांना? हे बी तर कोणी सांगायला पाहिजे ना. इतके वर्ष झाले, 8% टॅक्स लागला. देवेंद्र विरोधी पक्ष आम्ही स्टे घेऊन दिला त्यांना 8%ला. आणि तो 8%चा जो फरक आहे 12 ते 19 मध्ये, तो भरायचा आणि तो जास्त अमाऊंट येते. म्हणून तो आपण शासनाकडे पाठपुरावा करतोय. तरी शासन काय म्हटलं, तुम्ही 19 पासून रिन्यूअल करा आणि तुम्ही पैसे भरलेले काही लोकांनी,
जे पैसे तक्रारून भरा तुम्ही. जर कमी लागला 12पासून तर ते 12पासून लागतील, त्याला रिन्युअल होऊ शकतात ते दुकानं, बरोबर. अडचण नाही त्याला. मामा माझा पुढचा प्रश्न पण मला विकासावरतीच आहे की तुम्ही बोललात की 50% कामं पूर्ण झालेली आहेत आणि 50% कामं माझी राहिलेली आहेत. 25%चं भूमिपूजन झालेलं आहे, 25% राहिलेली आहे. ह्या 25%मध्ये तुमची प्रायोरिटीज तुम्ही काय ठेवली, म्हणजे विजन डॉक्युमेंट, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ जळगाव असं जेव्हा बघतो तुमचं काही विजन असेल की मी निवडून आले तर पहिले 2 कामं किंवा पहिले 5 कामं ही करेल, तर असे प्राधान्य नाही, काम पहिलं तर माझं नवीन MIDCचं विजन सर्वात पहिले. ह्या ज्या मूल विषयात राहिलेले 25% जे कामं आहे रस्त्या गटरीचे, हे रस्त्यांच्या कामाचा निधी मी आणेल. खरं आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आहात, मला एक सांगा, मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? मूलभूत सुख सुविधा देणं ही जबाबदारी शासनाची आहे, महापालिकेची. महापालिकेची, बरोबर आहे. बरोबर. तरी आम्ही त्याच्यावरती जात नाही. आम्ही शासनाकडून होईल तेवढा निधी आणतो, पण गटरी तर महापालिकेने गेल्या पाहिजे. बरोबर. पण गटरीसाठी आता अमृतची योजना आहे ना. नाही नाही नाही, गटरीचे अमृतचे भुयार गटरी वेगळं, हा, ऐकून घ्या. बरोबर. भुयार गटरी वेगळी, हम्म. पण ज्या कॉमन गटरी ज्या असतात, जे बाथरूमचं जे पाणी जातं, हम्म. तर ह्या ज्या छोट्या छोट्या आहेत त्या महापालिकेने जर केलं, मला वाटतं तर बरेच प्रश्न मार्गी लागून जातात. कारण पाण्यामुळे जास्त जे रोगराई जी वाढते नाही, पाण्यामुळे जास्त वाढते. पण महापालिकेला इतक्या करोडोच्या जागा आहे त्यांच्यापाशी. मला वाटतं मी हाऊसमध्ये मांडलेलं तुम्हाला सांगतो की खाजेम्याची जागा, सानेगुरची जागा आणि जुनी नगरपालिका ही तुम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवा. देवेंद्र भोणे उत्तर दिलं होतं मला की तुम्ही पाठवा, मी तुम्हाला मंजुरी देतो. तुम्ही त्याच्यामध्ये सानेगुरजीचं हॉस्पिटलचं आरक्षण आहे त्याच्यावरती. वरती हॉस्पिटल होतं, खाली कॉम्प्लेक्स होतं, हजारो करोड रुपये भेटणार आहे त्या जागेवरती. लोक देतील ते कमर्शियल जागा आहे. तुमची जुनी नगरपालिका आहे, पार्किंग आहे ना, तुम्ही 4 मधले पार्किंग करा, वरती कॉम्प्लेक्स करा. आता लिफ्ट हे सर्व गोष्टी होऊ शकतात त्याच्यात. आरक्षण बदलवू नका ना, आरक्षण ठेवून तुम्ही करू शकताय ना. पण हे महापालिकेने केलं पाहिजे. तुमच्याकडे प्रॉपर्टी असताना लोक सफर होत आहे याच्यामध्ये. तुम्ही कर कमी करताय, लोकांजून कर घेणं चालू आहे तुमचं, लोकांना मुलीच होते, त्याच्यामुळे मग ती नाराजी आमच्याशी वाढते. तरी आम्ही म्हणत नाही, नाकारत नाही. आम्ही होईल तेवढा शासनाकडून निधी आणून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतं तसं की आम्हीच केल्या पाहिजे, झाल्याच पाहिजे, अशा पद्धतीने करत असताना टेक्निकल अडचणी खूप मिळतात. आता आम्ही शासनाकडे गटरचा निधी मागणं किती योग्य सांगा तुम्ही. म्हणजे मला सांगा की बाबा गटरसाठी सुद्धा शासनाने निधी द्यावा. एक अर्धा मोठा रस्ता असेल तर आम्ही समजू शकतो, बा त्याच्यात ॲड करून घ्या. हे आम्हाला एक काही मर्यादा रस्त्यासाठी ठीक आहे. परंतु मामा याचा दुसरी बाजू अशी नाही का की बा एक स्थानिक आमदार आणि महापालिका यांच्यामधील जे मतभेद आहेत किंवा भांडण, राजकीय जो वर्चस्वाची लढाई आहे, त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य जळगावकर मूलभूत सुविधांपासून वंचित राहतोय, अशी त्याची दुसरी बाजू वाटत नाही. वाद नाही, बघा आम्ही वाद करत नाही, तत्वाचे वाद आहे. मी परत सांगतो की मूलभूत सुविधा देणं हे महापालिकेची जबाबदारी. त्यांना काय मदत पाहिजे ते आम्ही करायला तयार आहे. त्यांनी सांगावं आमच्याकडे या, आमच्याशी बोला, आम्ही बोलायला तयार आहे. त्यांनी प्रस्ताव आमच्या हातात द्यायला आम्ही शासनाचा पाठपुरावा करून द्यायला तयार आहे. पण काही गोष्टीचे निर्णय महापालिकेत, जसं आता आम्ही रस्त्याचा निधी आणतो तरी NOC त्याची लागते, महापालिकेची NOC लागते ना. आता एक NOCसाठी 3-3 महिने फिरावं लागतं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी की त्या प्रशासनाने करत नाही. वादचा विषय नाही, त्यांनी पाहायला पाहिजे. खरं आहे, उलट त्यांनी आमच्याकडे येऊन आमदाराची काय मदत पाहिजे शासनाची, तर आम्ही पाठपुरावा करायला तयार आहे. मामा, या जळगाव शहराने अजून असंही पाहिलं की जे पूर्ण जगात तिथे घडलं असेल. आपण या शहराच्या विधानसभेचं नेतृत्व करत असतानाच इथेच एकाच घरातला महापौर असतो, त्याच घरातला विरोधी पक्षनेता या महापालिकेमध्ये असतो. असं क्वचितच घडतं. याला तुम्ही कसं बघा? हे तर खरं लोकशाहीची टिंगल झालेली आहे ती एक प्रकारची. म्हणजे काय म्हणतो ना आपण, समाजात असे तो शब्द चुकीचा होईल वापरलं तर. तुम्ही पाकिटमार पाहिलंय का? खिसे कापू जे असताना त्याला किती गर्दीत मारलं, त्याला मार बी खातो, पण दुसऱ्या दिवशी काय करतो तो? सोडतो का? पुन्हा तेच काम करतो त्याने. म्हणजे आराराबाचं पाकिट मारलं गेलं तर पाचोऱ्याला माहिती आहे का, गृहमंत्री असताना. म्हणजे आता असे जे पाकिट मार असतात त्यांना ते सवय झालेली असते त्या गोष्टीला, त्याच्यामुळे. मामा, शेवटचा प्रश्न. अनेक दिवसापासून आपण प्रचारात आहात, आता शेवटचे 2 दिवस उरले. या प्रचारामध्ये निश्चितच आपण आपल्या 10 वर्षाचा लेखाजोखा जो आहे तो मतदारांसमोर मांडला. मतदारांनी तिसऱ्यांदा तुम्हाला पुन्हा का संधी दिली पाहिजे, असं काय विजन तुम्ही मतदारांना सांगितलंय, आणि 10 वर्षाचा हिशोब जो आहे मतदारांना काय दिलेला आहे, आणि जळगावकरांनी तुम्हाला पुन्हा का निवडून दिलं पाहिजे? बघा, सर्वात पहिले तर मी राजकारणात जो 25 वर्षापासून 4 वेळेस नगरसेवक होतो, आणि 10 वर्ष आमदार असताना मी विकासाच्या व्हिजनवरती जे केलेलं आहे ते लोकांना सांगितलेलं आहे, आणि जे नाही झालं तेही मान्य केलेलं आहे की बा खरंच राहिले. मी जाहीरपणे सांगतो की बा सर्व कामं झाली का नाही. आणि प्रत्येक कामं बघा, प्रत्येक आपल्याकडे येणारा माणूस,
मी त्याचं काम करू शकेल असं होऊ शकत नाही. अजून तर देवही आपल्याला दुःख देत असतो. आणि मला वाटतं काम करत असताना तुम्ही कसे वागता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या 10 वर्षाच्या राजकारणात पूर्ण वेळ, पण 10 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना एक अर्धं काम कमी झालं असेल, एक अर्ध्या ठिकाणी सुखदुःखात कमी पोहोचू शकलो असेल, पण प्रामाणिकपणे मी 10 वर्षात कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणावरती टीका टिप्पणी केली नाही की त्याच्या वैयक्तिक भावना दुखवतील असं मी कधीच वागलो नाही आणि भविष्यातही तसं वागणार नाही. मी हे जन्म मला माणूस म्हणून मिळालेला आहे आणि मला वाटतं माणूस म्हणून मी चांगला जगण्याचा प्रयत्न करेल की शेवट आपण आयुष्यात माणूस म्हणून आलो, मी दुसऱ्या माणसाच्या काय उपयोगी पडेल, मग त्याच्या सुखादुखात असेल, विकासाचा मुद्दा असेल. आणि मला वाटतं 10 वर्ष लोकांनी असं लोक म्हणतात ठीक आहे एक काम कमी झालं पण मामा त्रास तरी नाही, उपद्रवी नाही, असं लोकांच्या भावना आहे. मी म्हणण्यापेक्षा लोकही सांगतील त्या गोष्टीला. आणि मला वाटतं तिसऱ्यांदा मला लोक 100% संधी देतील. मी हॉकर्सवाल्यापासून तो उद्योजकांपर्यंत कोणी एका व्यक्तीने सांगावं की मामाने त्रास दिला, मी जाहीर माफी मागेल, मला काही कमीपणे वाटणार नाही. पण मी या गोष्टीचा हॅपी आहे. मी पाप पुण्याची व्याख्या अशी लावतो की ज्याच्यामुळे माझ्यामुळे डोळ्यात पाणी आलं ते पाप आणि ज्याच्यामुळे आनंद खुलला माझ्यामुळे तो पुण्याचं काम. ही माझी कामाची व्याख्या आहे. त्याच्यामुळे होईल तेवढं माझ्यामुळे लोक आनंदी झाले पाहिजे, समाधानी झाले पाहिजे, अशा प्रयत्नाने मी वागण्याचा प्रयत्न करतो. आणि जनतेने राजू मामा काय हे फार जवळून पाहिलेलं आहे. 10 वर्षात 25 वर्षात राजकारणी म्हणून मी जरी आमदार झालो पण मला वाटतं मी प्रत्येक परिवाराचा एक सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो. मग पक्षातले कार्यकर्ते असतील, मित्र असतील का समाजात असेल किंवा जिथे जातो तिथे मला वाटतं नम्रता खूप असं म्हणवते की तुमच्या हातातली तलवार तुम्हाला काही क्षणापुरती सुख देऊ शकते, पण जिभेची वाणी ही तुम्हाला आयुष्यभर सुख देऊ शकते. आणि मला वाटतं हे संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही वारकरी संपादाशी जुळलेलो आहे, संतांशी जुळलो आहे. संत म्हणतात की ज्याच्या जिभात वाणी असेल, नम्रता असेल, ज्याच्या अंगी नम्रता त्या आहेत मोठेपण असतात त्याला. 101%. विजयाची खात्री ज्यावेळेला 101% वागतात आणि आपण अध्यात्माची आपल्याला जोड आहे, आपली ऊर्जा ही कोणती असेल याच्या मागची? नाही, ऊर्जा पहिली तर गोष्ट की माणसाने जर चुकलं असेल तर मान्य केलं पाहिजे. कोणाला फसवू नका, खोटं बोलू नका. कारण एक खोटं बोललं तर तुम्हाला 10 खोटं बोलावं लागतं. आणि ही ऊर्जा मी परत सांगतो की हे ते सनातन धर्म, वारकरी संप्रदाय कोणतेही संत असेल तर मला वाटतं प्रत्येक सनातनमधून वारकरी संप्रदायाचं जर मी रात्री झोपताना रोज एक अर्धा तास तरी कीर्तन ऐकतो. हो, आणि त्याच्यात या अशा धावपळीच्या दिवसात हो, सुद्धा? रोज झोपताना मला ते सवय झालेली. अच्छा. एक तर कीर्तनने तर एक सोचा पिक्चर तरी पाहतो 10-15 मिनिटं, कारण त्याच्यातून बी खूप काही घेण्यासारखं असतं, काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. तर त्याच्यातून एक वाक्य छान होतं की धर्माची भूक खूप आहे पण कर्माचं ओझं बी पाठीवरती. म्हणजे दोघी गोष्टी बॅलन्स करायच्या आहे की धर्म जरी आवडत असला पण कर्म बी आपल्याला करायचे, कारण कोणताही धर्म कर्म केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून दोघी गोष्टीचं बॅलन्स ठेवू, धर्म बी आणि कर्म बी दोघी गोष्टी धर्म कर्म यांचा बॅलन्स सांभाळत असताना आपण परिवाराची साथ कशी आणि परिवाराला आपला वेळ कसा दिला जातो? नाही, परिवाराकडे कमी वेळ दिला जातो. साधारण एक आपले म्हण आहे भारतीय संस्कृतीमध्ये, ज्या ज्या वेळेला तुम्ही समाजकारण, धर्मकारण कराल त्या वेळेला तुमचं तोंड जर तिकडे झालं तर पाठ ही तुमच्या परिवाराकडे होणार आहे, तुमच्या व्यवसायाकडे होणार आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष 100% झालेलं आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांपासून म्हटले की तुकाराम महाराजाच्या पत्नी किती नाराज झाल्या होत्या त्यांच्याशी, तुम्ही काही करत नाही, उठलं का पांडुरंगाच्या नांदी लागतं असं आपण म्हणतो सुद्धा बोली भाषेमध्ये का तुकाराम झाला सगळं घरदाराला सोडला असं म्हणतं. त्यावेळेला त्या माऊलींनी तसंच म्हटलं होतं, आरोप केले होते. पण किती ते महाराजांचं एक वाक्य छान आहे की जसं त्यावेळेला काही लोकांनी चपल्याचा हार घातला, गाडवावरती बसवलं आणि लोकांनी त्या माऊलीला सांगितलं की बुवा असं असं झालंय तुकाराम महाराज. ते गेले, अरे म्हणजे काय करताय? अरे मी काय करतोय, आडवाणी तर ते झाले ज्यांनी बूट घातल्या, पायी ते चालताय, मी तर गाडवावरती का असे ना माझ्या गाडीत टाकल्या त्यांनी चपला. त्यांचं काय, त्यांचं गेलं, माझं काय गेलं. संतांचे असे आहे विचार. विजय भाऊनी शेवटचा प्रश्न म्हणून विचारला होता, पण दोघांची परवानगी घेऊन मी एक समारोप म्हणजे खरोखरचा समारोप प्रश्न विचारू इच्छितो की आता तुम्ही जे उत्तर दिलं की मी कुणालाही त्रास दिला नाहीये, माझ्यामुळे कुणाला त्रास झाला नाहीये असं आपल्या विचारत होतं. परंतु मी 2-3 दिवसापासून काही सभा आपल्या कव्हर करतोय आम्ही, तर त्यानिमित्ताने मी बघितलं की तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या सभामध्ये उल्लेख केला की मामा आम्हाला त्रास होतोय, आम्हाला धमकवलं जात आहे, असा काही कार्यकर्त्यांनी एक तक्रार होता ते मांडलेलं आहे. काय सांगाल या? हे बघा, परत मी सांगतो तुम्हाला की गुन्हेगारी हे त्रास देणारे लोक आहे ना, एक क्षणिक सुखाला असता, ऐकून घ्या.
पण समाजात चांगले विचार करणारे लोक खूप आहे. यांचे 2% लोक असतात हे. पण समाजाने 98% लोकांनी विरोध केला पाहिजे. राजकारणात ज्या माणसाला वाटतं की मी निवडून येणार नाही, तो डिस्टर्ब करण्याचंच शिकतो. काही लोक असे असतात राजकारणात की मी निवडून आणू शकत नाही, पण मी पाडण्याचा तरी प्रयत्न करतो. मग असेही लोक असतात. म्हणजे चांगलं करण्यापेक्षा वाईटमध्ये मास्टरकी असते काही लोकांची, तसे लोक असतात याच्यामध्ये. पण मी म्हणतो खरं माझी व्याख्या अशी आहे की दादा जो रात्री 9 ते 12 पिक्चरला एकटा जाऊन बसतो ना, तो दादा. क्या बात. बस. अच्छा. दादाची व्याख्या हीच मी मांडतो की जो रात्री 9 ते 12 एकटा पिक्चरला जाऊन बसायचं आणि 12 वाजता एकटं घरी जायचं त्यांनी, तो दादा. अच्छा. शेवटी या चर्चेचा, या संवादाचा समारोप करत असताना तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देणार? मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या 20 तारखेला मतदान होणार आहे. मतदान खरं उमेदवार म्हणून माझ्यासाठी मागणं माझं कर्तव्य आहे. पण मी सर्वांनी सांगेल की पहिले तर आपण मतदान करा. तर मतदान आपला हक्क आहे. महामानव बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा, खरं तो बघा एकमेव असा मतदानाचा अधिकार आहे की एखाद्या वेळेला तुम्ही मंदिरात गेले तरी वशिलाने दर्शन होऊ शकतं. पण वशिलाने मतदान होतं असं कधी ऐकलं नाही आपण, की कधी कोणाही मोठा व्यक्ती आला, कोणी गुन्हेगार आला, कोणी हिरो आला आणि त्याला कोणीतरी सांगितलं जा बाबा तू मतदान कर, असं कधीच इतिहासात झालं नाही. म्हणून इतका मोठा अधिकार आपल्याला महामानव भारतरत्न बाबासाहेबांनी दिलेला आहे. मला वाटतं त्याचा आपण हे मतदान आपण 100% करा. आपल्या राष्ट्राच्या हितासाठी करा, आपल्या स्वतःच्या विकासासाठी करा. शेवट मी तुमचा मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, तुमचा सेवक म्हणून मला वाटतं 10 वर्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कदाचित एखादं काम राहिलं असेल, आजचं उद्या होईल. पण मला वाटतं मी ज्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार आहे, त्या पक्षाची जी भूमिका आहे, पहिले देशासाठी राहिलेली आहे, दुसरी समाजासाठी राहिलेली आहे, तिसरी पक्षासाठी, मग चौथा स्वतःसाठी. म्हटलं अशा विचाराचा पक्षाचा मी उमेदवार आहे. म्हणून आपल्याला नम्रपणे आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला माझी निशाणी कमळ आहे, 4 अनुक्रम नंबर आहे. आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे आणि तिसऱ्यांदा सेवेची संधी द्यावी. राहिलेले कामं आपण 100% पूर्ण करू. काही आपल्या अपेक्षा असतील अशी सर्वांना नम्रपणे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामासाहेब. मामासाहेबांनी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आणि एक आपल्याकडून अपेक्षा देखील व्यक्त केली. आम्ही आमच्या तिघही माध्यमांकडून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपण पाहतात जळगाव लाईव्ह, लोकशाही आणि द क्लिअर न्यूज. धन्यवाद.